राम राम भावांना. सकाळचे 7 वाजले तर मला जायचं शेताकडे. मी गाडीची चावी घेतली, घराला कुलूप लावायचं होतं म्हणून कुलूप घेतलं, घराला कुलूप लावलं आणि चावी तर लपवून ठेवावंच लागते. लपवून ठेवली, चप्पल घातला. चप्पल घातल्यानंतर आता हे बघा आमच्या गल्लीतला शक्ती कसं चालतं बघा. तर मी गाडीवर बसलो आणि गाडीवर बसल्यानंतर मी गेलो आपल्या नीट खताच्या दुकानामध्ये. खताच्या दुकानात गेल्यानंतर काकाला सांगितलं एक खताचं पोतं घ्यायला. काकानं खताचं पोतं घेऊन माझ्या गाडीवर हे आमच्या गावचं पहिलं. तर ह्याला म्हटलो मला हाय कर. हायनं पण सपोर्ट केला. मी आलो आज शेतामध्ये. तर शेतामध्ये आपल्याला सोयाबीन पिवळं पडल्यामुळं मला युरिया खत आईने पिशवीतली सुरी घेतली. सुरी घेऊन हे बघा एक हे असं आलंय, हे सोयाबीन असं आलंय आणि हे पिवळं पण पडायला लागलंय. पिवळं पडायल्यामुळं आई म्हणली की आपल्याला युरिया टाकायचा आहे. इथं तिकडं आहे समोर काही इकडे युरिया टाकायची. आपल्याला इकडचा युरिया घेऊन पूर्ण एवढे 6 एकरमध्ये पूर्ण 6 एकरमध्ये आपल्याला युरिया टाकायचा आहे. मला काय टाकायला लागतंय त्याला फवारण्यास युरिया. माझं ऑलरेडी सगळं टोपलं वगैरे सगळं रेडी आहे. आणि दुसरी गोष्ट माझं काही सेल्फी स्टिक आहे. हे सेल्फी स्टिक आहे 2,500 रुपयाला सेल्फी स्टिक झालाय. तो पण कसं वाटलं मला तुम्ही सांगा. संपला पिशूमध्ये खातार होतं आपल्याला. झोपडी आहे ना, झोपडीमध्ये आपलं खताचं पोतं ठेवलेलं आहे. समोर गाडी आहे. इकडं आई आहे. आई तर गवत काढते शेतामधलं. आता लेबीला वर का शेतामध्ये बघा. कारण तुम्हाला दाखवतो मी तिकडून येत होतो, चलत येत होतो मी. तर हे मला इथे हे कोप आहे ना, हे कोप लाव काही माणूस दिसला मला. हे पोस्टर हे पोस्टर मला वाटलं मला तिकडून कोणतरी माझी फाटली नाव पोस्टर लोक ना. पोस्टर ती काढून टाकणार आहे. तर हे बघा आपल्या इथे गाडी आहे. गाडी छत्री वगैरे सगळं ठेवलंय. आणि आता आपल्याला घ्यायचं आहे एवढे पिशवी भरून घेतो फुल. तर भावानं पिशवी आणि ही पिशवी भरून घेतलेली आहे. आता जायचं आपल्याला शेताकडे. भावानं इतकं खेडेगावचं ना, इतकं वातावरण चांगलं राहतंय का, मोकळी हवा राहते. आणि प्लस काय झालं हो ना. आईला साप दिसला होता. तर साप दिसला होता. आई मला ओरडत होती साप आहे म्हणून. तर बाबा इथं गेलं झाडापाशी साप. बाबा इथं गेलाय झाडापाशी. इथंच कुठंतरी गेलाय साप. तुला भावान असं शेतामध्ये काय पण असते भावान. ऐक बघा भावान, हे असं असा खात टाकते. तर तुमच्या इथं कसं टाकते ती मला कमेंट मध्ये जरूर सांगा. हे बघा हे आपलं सोयाबीन एवढं आलंय. पिवळं कुठल्या ठिकाणी कुठल्या ठिकाणी आलंय मोठं आणि कुठल्या ठिकाणी पिवळं झालंय. हे असं असतंय आपलं युरिया खत. बोलले जरा काय सगळे बघतात काय. काय म्हणत होता कोणत्या राणी काकू बघ बाई. तर भावानो काही आपलं सोयाबीन असं आहे. तर मी काम आहे भावानो. तिकडचं अर्धा एकर तर पार केलंय. आता आपल्या इकडचं राहिले 1 एकर राहिले अजून. तेवढं पार करायचं लगेच हे जायचं. चला भावानं झालं आपलं खत टाकणं सगळं. इतकी परेशानी होती ना भावाला खत टाकायला. तुम्हाला दाखव का हात कसा झालाय. हे बघा असं पूर्ण. आणि हे बघा हे कसलं आहे आपलं. एवढी परेशानी होते. शेताचं काम वगैरे सोपं नाही भावानो. थोडी शेतकरी करतात लय कष्ट करतात. आईला म्हणलो मी आता आईला सांगितलं पण खूप लागले मग. आई म्हटली जा. आई म्हटली की मग आपण येते मी काय गवत आहे थोडस ती काढून येते म्हटली. सोपं नाही मग आहे शेती करणं. लय अवघड आहे शेती करणं. शेती पाऊस पडला तर पिकतंय, नाही पडला तर उपाशीच मारावं लागते. तर भावांनो सगळं शेती जी आहे ना ती सगळी पाण्याच्या आधारावर आहे. कारण की आपल्याला काही हवामान जर आपल्याला साथ दिलं ना, पावसाने जर साथ दिली तर शेतकरी इतका खुश राहते ना, भरपूर खुश राहते. भावांनी जी शेतकरी असेल ना ती चांगली कमेंट करा, लाईक करा. दुसरी गोष्ट बघा ती आमच्या इकडे गावामध्ये ते लांब आहे ना, तुम्हाला दिसतंय का ते तिकडच्या साईडला तुम्हाला झूम करून दाखवतो. तर तिकडच्या साईडला ते कॉलेज पण लागलंय. कंप्लीट 20 एकर मध्ये कॉलेज होत आहे. त्या साईडला एक रेल्वे स्टेशन आहे. रेल्वे स्टेशन. आई
तिकडून जातो की सर कोणतं पोत जर्मनचं टोपलं इथं आहे पिवळं का बर बर भावानं आई सांगायची सगळे टोपले पोते वगैरे सगळे घरी घेऊन जा तरी इथं आपल्याला काही टोपलं 2 दिवसाला झालं इथं पडलं नाही टोपलं काही त्याला पण बघ नाही गेले काही नाही आई पण घ्यायला घेऊन जा पावसाळ्यात देखील पाणी साचले हो काही बघा सर भावानं खत आता घेतला पिशवीमध्ये तिथं टोपलं आता घ्यायचं असं ते कोप आहे का त्या कोपच्या साईडला माझी गाडी आहे इकडे अजून एक पोता आहे आणि ह्या साईडला आई आहे ते अजून स्तन गोळा करायचं आपल्याला ते कराच मिक्सर बघणार जाऊ पहिले जेवण आता जेवण करायचं गाडी लावली जतन गोळा करणं झालं की ते कोणाच्याला येईल गाडीला घरी अरे ते सगळं शेतातलं काम झालेलं आहे आणि बघा हे सगळं गाडीवर सामान घेतलेलं आहे त्याच्यामध्ये पोता आहे टोपले आहेत गाडीला चावी लावली चला भाऊ आता जातोय मी तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला बाय आपण पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटू